क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. त्यांचा हा वाढदिवस जन्मदिवस आहे. तर त्या जन्मदिवसाचा त्यांना भारतीय बौद्ध महासभा संत संघ आणि सार्वजनिक सिद्धांत वाचनालयाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी लाभो, उदंड आयुष्य लाभो. उत्तर त्यांच्या उत्तर अशी मी तथागतच्या मंगल कामना करतो. आणि त्यांना अभिष्ट चिंतन करण्याकरता आमचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष, बडनेरा शहर शाळेचे अध्यक्ष, आमच्या बोधाचार्य ठवले गुरुजी खंडारे सर आणि महिला शाखेच्या कोषाध्यक्षा मालतीताई, रंजनाताई, दहाताई, त्याचप्रमाणे बनसोडताई यांना विनंती करतो की राजकन्याताईंना पुष्पगुच्छ देऊन पेढा बनवून त्यांचं अभिष्ट चिंतन करा. प्रकाशनात पाठवून काय म्हणतात आपल्या जयंतीच्या दिनी चौगला वाजतो, भीम जयंतीच्या दिनी चौगला वाजतो. भीमाचा दिवाना, अरे भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो. भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो. भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो. भीम जयंतीच्या दिनी, भीम जयंतीच्या दिनी चौगला वाजतो. भीम जयंतीच्या दिनी चौगला वाजतो. भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो. भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो. आला दिस सोनियाचा, आला दिस सोनियाचा, बाबा भीमाच्या जन्माचा, बाबा भीमाच्या जन्माचा. झाले दुःख नष्ट सारे, झाले दुःख नष्ट सारे. सण आला उत्सवाचा, सण आला उत्सवाचा, सण आला उत्सवाचा. थाटामाट पाहुनिया, आपला थाट आज सर्व लोक पाहत आहे आणि म्हणून थाटमाट पाहुनिया वैरी मनी लाजतो. अरे थाटमाट पाहुनिया वैरी मनी लाजतो. भीमाचा दिवाना
मध्ये नाचतो भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो नव्या पिढीतली पोर दिसतात बघा मोर नव्या पिढीतली पोर दिसतात बघा मोर मिरवणुकीमध्ये येतील आया बाया सान थोर आया बाया सान थोर आया बाया सान थोर साऱ्यांच्या कपाळी निळा निळा टिळा दिसतो साऱ्यांच्या कपाळी निळा टिळा भीमाचा दिवाना अरे भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो अरे भीम जयंतीच्या दिनी चौघडा वाजतो भीमाचा दिवाना कसा डीजे मध्ये नाचतो 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 बाबासाहेब आंबेडकरांचा पहाट झाली प्रभा म्हणाली वारा भीमाला गाली सादाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली सादाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली सादाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली सादाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली सफेद साडीवरे सफेद करचोळे लेवून आली ती गगनाची बोली लेवून आली ती गगनाची बोली लेवून आली ती गगनाची बोली ओवाळाया भीम सख्याला ओवाळाया भीम सख्याला हुतावळी ती झाली ओवाळाया भीम सख्याला हुतावळी ती झाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली घरी घरी कोणी पूर्णाची पोळी घरी घरी कोणी पूर्णाची पोळी गीत कोणी होती भीमाची बोली गीत कोणी होती भीमाचे ओढी गीत कोणी होती भीमाचे भोळे गीत कोणी होती भीमाची भोळे फोटो पाशी बसून कोणी म्हणे भीमाला वाले फोटो पाशी बसून कोणी म्हणे भीमाला वाले चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला गाली वारा भीमाला गाली वारा भीमाला गाली दोन मिनिट फक्त सादर करतो आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद या जीवनाचा
पूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा श्रीवार पंचांग प्रमाण. तसेच आज 135वी आपली भूम जयंती बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि हाच सोहळा सोहळ्याचं भाग्य आपल्या राऊताईंना पण लाभलेलं आहे. त्यामुळं त्यांना पण आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. ही मैत्रीचा संदेश देणारे आणि दुःखमुक्तीचा मार्ग देणारे तथा सम्यक समृद्ध विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धम्मनायक सम्राट अशोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. त्या निमित्ताने सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकाऱ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व गुलामगिरीच्या शृंखला तोडून आपल्याला गुलामगिरीतून सर्व गुलामगिरीतून मुक्त केले आणि बौद्ध धर्म दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे मूल्य दिले आणि स्वाभिमानानं जगता यावं म्हणून आपल्याला बौद्ध धर्म दिला. आणि एवढंच नाही तर भारतीय संविधानामध्ये सुद्धा त्याची तरतूद केली आणि कायद्याने अस्पृश्यता करणे गुन्हा आहे असा प्रकारचा कायदा दिल्यामुळे आपण त्याच्यामधून मुक्त झालो. लेखक होते आणि गुलामगिरी नष्ट करणारे इंग्रजी भाषेवर त्यांचं खूप प्रभुत्व म्हणून कामात होते. ते भारत देशातील शोषित पददलितांचे उद्धारक होते. तो वंदन करतो, अभिवादन करतो. ज्योत तेवते समतेची, ज्योत तेवते त्यागाची, ज्योत तेवते क्रांतीची आणि समर्पणाची. या ज्योतीने एकच संदेश दिला आहे की स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी जगून पाहावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचार विचारात राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची, बौद्ध धर्मांतराची जेव्हा घोषणा केली तेव्हा या देशातल्या राष्ट्रीय नेते मंडळींना असं घातक हल्ला झाल्यास आम्ही प्राण वाचून मोठे होऊ नका, नाचून मोठे होऊ नका, तर वाचून मोठे व्हा. कैवारी महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन. धम्मनायक सम्राट अशोक देशाचे उद्धार करते. त्यांची आज 135वी जयंती भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वात साजरी होत आहे. त्या भारतीय घटनादाराला भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल कारगिल वाचणार आहे आणि आपण सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करू. आजच्या या विशेषतः जयंतीच्या निमित्तानं, जयंती पर्वावर त्यांचे वाढदिवस आलेले आहेत. ते खरं तर असं म्हणू की ते मोठे भाग्यशाली आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला काल घोडेस्वार सरांचा अमृत महोत्सव साजरा झाला. आता त्यांनी 75 पार केले आणि 14 एप्रिलचा दिवस आज राजकारण्याचा दिवस ह्या नित्य स्मरणीय राहतात. आणि म्हणूनच जयंती उत्सव साजरा करताना जेवढा आनंद आपल्याला झाला आहे तेवढाच आनंद त्यांच्याकडे आजच्या दिवशी जन्माला आलेले होत आहे त्यांना देखील तेवढाच आनंद झालेला आहे. मित्रांनो, बाबासाहेबांबद्दल या ठिकाणी प्रत्येक जण कृतज्ञता भावनेनं, समर्पित भावनेनं बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी रात्रीपासूनच म्हणजे 14 तारीख लागली तेव्हापासूनच जागे आहे. ही एक दिवसची
हे एक दिवसचं जागरण आणि बाकीच्या दिवसचं काय होईल? एक दिवस जागलं आणि वर्षभर झोपलं. असा एकंदरीत जयंतीचा उत्सव आपला सुरू आहे. असो या जयंतीच्या निमित्तानं अतिशय महत्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. या बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला शिक्षणाची संधी दिली. त्या ज्योतिबा फुलेंनी आपलं आयुष्य बर्बाद करून अर्पण करून समाजाला बहुजन समाजाला शिक्षणाचा संदेश दिला. गाडगेबाबांनी संदेश दिला होता बाबासाहेबांनी. केवळ कशासाठी? तर ज्योतिबांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची ज्ञानगंगा पहिल्यांदा आणली. म्हणूनच विद्वान जगातल्या विद्वान माणसाने बाबासाहेबांनी त्यांना आपलं गुरु म्हणून कायद्याचं स्वरूप दिलं. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी शासनावर टाकली. सोबतच जो समाज हजारो वर्षापासून विषमतेच्या धर्तीत सापडला होता, त्या तमाम दलित, शोषित आणि पीडित बांधवांना कायद्यानं शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. दिले नव्हते, बरोबर आहे का? आपल्या आजोबा शिकलेले नव्हते, पण आजोबांनी तो संदेश बाबासाहेबांचा सांगितला. बाबासाहेबांनी दिलेला कोणता? तुमच्या लेकरांना तुम्ही शिकवा, शिका. हा मंत्र जेव्हा त्या आजोबांना मिळाला, आपल्या पूर्वजांना मिळाला, त्यांनी काय केलं? आपली लेकरं शाळेकडे पाठवली. त्याच्यातून आपण घडलो. एक पिढी आमचे वडील शिकलेले होते, आजोबा नव्हते. आमची एक पिढी शिक्षित झाली. त्याच्यानंतर आम्ही त्या शिक्षणामुळे आज बाबासाहेबांसारखे सुटाबुटा दिसतो. ही सर्व पुण्य कुणाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. सवलती कुणाला भेटतात? सवलती रिझर्वेशन 59 जातीचे लोक घेतात. बाबासाहेबांच्या पुण्य 59 जातीचे लोक, अनुसूचित जाती. आणि प्रोपोगंडा काय सुरू आहे की बाबासाहेबांनी कुणाला दिल्या सवलती? फक्त आरामना दिल्या आहे का? हा चुकीचा संदेश पसरवण्याचं काम इथली व्यवस्था करत आहे. आणि एखादी गोष्ट तुम्ही 10 वेळा बोला, त्याला म्हणतो आपण खोटं बोल, पण भेटून बोल. मग 10 वेळा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा जर सांगितलं गेली तर ती निश्चित लोकांना खरी वाटायला लागते. परंतु तसंच आजकाल होऊन आलाय. म्हणजे या जयंतीच्या पर्वावर एक संदेश आलाय. तुम्हाला माहित आहे, मागे मला वाटतं याच वर्षातली घटना आहे ती 2025-26 मध्ये वर्गीकरण केलं गेलं आहे. कशाचं? आपल्या 59 ज्या जाती आहेत त्याचं वर्गीकरण केलं आहे. कारण की ओळख कोण निघाली की सारे फायदे कोण घेऊन राहिले? फक्त हे बौद्ध घेऊन राहिले, हे महार घेऊन राहिले. ही गोष्ट 10 वेळा खोटं बोलल्या गेली, रेटून बोलले गेले. आणि म्हणून सरकारनं काय केलं? शेवटी सरकारनं आता वर्गीकरण केलेलं आहे. वर्गीकरण केलं असल्यामुळे काय झालं की ज्या हक्काच्या जागा आपल्या होत्या, आपला विकास शिक्षणामुळे झाला. राजाची कन्या ही राजकन्या, बरोबर आहे. ते राजाचं नाव काय होतं त्यांचं? लीलारामजी, बरोबर आहे. जवळच्या आपल्या पिंपरी गावाच्या आणि म्हणून म्हणतो की या मोठ्या प्रवाहात, समुद्रासारख्या अथांग सागरात बाबासाहेबांच्या संस्थेसोबत त्यांच्या वडिलांचं नातं होतं आमच्यासोबत. त्यांच्या वडिलांचं नातं होतं आमच्यासोबत. आयुष्याच्या शेवटपर्यंत भारतीय बौद्ध महासभेचा झेंडा हातात घेऊन, खांद्यावर घेऊन आमची सोबत करणारे राजे होते लीलारामजी वासनिक. तो वसा, तो वारसा
त्यांच्या कन्येनं समजून घेतला आणि त्यांनी वेळ न घालवता त्या जॉईन झाल्या. आणि म्हणूनच आपलं किती मोठा कार्यक्रम असेल तरी सर्वसामान्यांचा देखील आपण मान आणि सन्मान करण्यात कधीही विसरत नाही आहे. आणि त्या तेवढंच नाही राहिल्या, त्या समता सैनिकाच्या गणवेशामध्ये राहून बाबासाहेबांच्या मातृ संघटनेशी रक्ताचं नातं त्यांनी कायम ठेवलं आहे. आणि म्हणूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचं आयुष्य, मला असं वाटतं की दोघांचाही वाढदिवस मागे पुढे झालाय. त्यांचा वाढदिवस घरी झाला असेल एप्रिलमध्ये, बरोबर आहे. आणि यांचा वाढदिवस कुठे होऊन झाला? बाबासाहेबाच्या अथांग महासागराच्या एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये वाढदिवस होऊन झालाय. निश्चितपणे त्या दोन्ही घटना एकंदरीत प्रेरणा देणाऱ्या अशाच आहेत. आणि म्हणून आज जयंती पर्वावर राजकन्याताईंना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या मंगलकामना करतो. इथून आपल्याला आमंत्रण आहे सर्वांना. आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्ना सर्वप्रथम वंदन करतो. समता सैनिकदल आणि सार्वजनिक क्षेत्रात वाटण्याच्या वतीनं महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. तेव्हा याच्या प्रसंगी धम्ममंचावर उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोरकर सर, त्याचबरोबर त्या धम्ममंचावर उपस्थित असलेले बंडेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय केडी समारे सर, त्याचबरोबर बोधाचार्य आदरणीय थोडेबुडी ज्यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे, ते महानगराचे श्री उपाध्यक्ष आदरणीय राजकन्याताई, त्याचबरोबर भाऊ आणि सगळे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सगळे सैनिक, या सगळ्यांना मिळून पुढे देवी सामाजिक क्षेत्रात वाटण्यामध्ये संपन्न करत आहोत. तेव्हा आजच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बोरकर सर यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि संदेश दिला बाबासाहेबांचा आणि त्यांनी आपल्याला उपदेश दिला. तेव्हा आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. निवडून आल्यावर आपला प्रकाश टाकला, मार्गदर्शन केलं, तेव्हा त्यांचं सुद्धा मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर थोडेबुडींनी सुद्धा त्याचबरोबर त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला उपाध्यक्षा श्री प्रमुख राजकन्याताई आणि राऊत भाऊ यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन राजकन्याताईने आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे महिला पुरुष सैनिक उपस्थित झाले. भारतीय बौद्ध महासभेचे सगळे माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांचे आभार मानते. आणि अजून एक आजचा जो नाचण्याचा कार्यक्रम होता त्या दिवशी मिटिंग असेल त्या दिवशी मी तुम्हाला दिला.